Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मला दररोज माझे वडील आठवतात की ते असते तर त्यांनी आता काय केलं असतं, ते असते तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा मी काय केलं असतं. पण आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे, सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंगाई करताय? कायमचं आमच्यापासून फिरवलाय माझा भाऊ, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करायचो. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. संतोष देशमुख यांच्या हत्येने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरात मोर्चे, आंदोलनं झाली. पण आजही देशमुख कुटुंबीय व मस्साजोगच्या ग्रामस्थांचा न्यायाचा लढा संपला नाहीये. त्यांच्या आठवणीने देशमुख कुटुंबांच्या डोळ्यातील अश्रू आजही थांबत नाहीत. आठवणींना कोणताही दिवस नसतो. मी त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करेन, पण ते माझ्यासोबत नसतील याचं वाईट वाटतं, असं म्हणत वैभवी देशमुखलाही अश्रू अनावर झाले. आज या गोष्टीची खंत वाटते की आज 1 वर्ष उलटून गेलं. आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत. फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच थांबपत्ता लागत नाही आहे. पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. कुटुंब आज पूर्ण या संपूर्ण ह्याचा आठवणी विसरू शकत नाही. असं कुठल्याही बापाची आठवण कुठलेही लेख विसरू शकत नाही. पण आता नेमकं समाज आहे, त्याचबरोबर इतर लोक देखील तुम्हाला सहकार्य करतात. त्यांना काय सांगणं असेल आणि या न्यायालयाच्या लढ्यामध्ये कुणाकुणाचं सहकार्य कसं लावलं? या न्यायाच्या लढ्यामध्ये तर आम्हाला पूर्ण समाजाने साथ दिली. मी खरंच त्यांचे आभार मानते, कारण की तुम्ही जी दिलेली आम्हाला साथ आहे तोच त्याच्यामुळेच हा लढा इथपर्यंत उभा राहिला आहे. कारण की आमचं कुटुंब, माझे वडील आमच्या कुटुंबाचा एक असा हिस्सा होते की त्यांच्या विना आमचं कुटुंब हे काहीच नव्हतं. आणि या आठवणींना खरंच कोणता दिवस नसतो की मासिक आलं, वर्षश्राद्ध आलं की तुम्हाला त्यांची आठवण येते. कारण की मला दररोज माझे वडील आठवतात की ते असते तर त्यांनी आता काय केलं असतं, ते असते तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा मी काय केलं असतं. पण आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे, सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंगाई करताय? माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. दीदी, आपल्या वडिलांचं स्वप्न होतं की आपण एक डॉक्टर व्हावं. आज त्या डॉक्टर शिक्षणाचं तुमचं 1 वर्ष. काय वाटतं, काय आठवतं बाबा? म्हणजे त्यांचं स्वप्न तर मी नक्कीच पूर्ण करेल, पण त्या आनंदात ते माझ्यासोबत नसतील हे माझं खरंच खूप मोठं दुर्भाग्य. तर संतोष देशमुखांच्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना धनंजय देशमुखांनीही टाहू फोडला. माझ्याकडे आज कुठलेच शब्द नाहीत. मी हे लेकरांना कसं पुढे घेऊन जाऊ? मी माझ्या आईला काय सांगू? मी आज 1 वर्ष झालं लढतोय, पण आम्ही खचून चाललो. आमच्या मागे सगळे सोबत आहेत, तरी पण आमचं दुःख आहे कुठेही कमी खूप नाही. किती दिवस लढणार आम्ही आणि काय मागणार? आज माझ्याकडे कुठलेच शब्द नाहीत बोलायला. समाज तुमच्या सोबत आहे, सगळी माणसं तुमच्या न्यायाच्या लढाईमध्ये गाव आपल्या सोबत आहे. ज्या पद्धतीनं शासन प्रशासन देखील, लोकप्रतिनिधी देखील तुमच्या सोबत आहे. आता सरकारकडून काय मागण्या असतील की सरकारने त्या मागण्या पूर्ण कराव्यात? आमच्या जो निष्पाप माणूस आमचा, जो या क्रूरकर्मी लोकांनी कायमचं आमच्यापासून फिरवलाय, माझा भाऊ, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करायचो. खेळतं कुटुंब होतं आमचं. आमच्या गरजा खूप कमी होत्या. या क्रूरकर्मी लोकांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी एवढीच मागणी.
दरम्यान मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त फोटोला पुष्पहार वाहत नतमस्तक झाले. तर जोपर्यंत वाल्मिक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असं विधान संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोगमधून केलंय. या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत या नराधमांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत सरपंचांना न्याय मिळणार नाही अशी प्रतिक्रिया संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी दिली आहे. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट, बीड.